मित्रांनो, रोजच्या स्वयंपाकात शिळा भात उरतोच आणि मग तो फेकून द्यायचा का? नाही. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी भन्नाट रेसिपी जी शिळ्या भाताला देईल एकदम नवा अवतार. ही रेसिपी इतकी क्रंची आणि क्रिस्पी आहे की घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आणि सगळ्यात भारी म्हणजे ही रेसिपी झटपट बनते, सोपी आहे आणि चवदार तर आहेच. तर चला सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी घेतला आहे 1 कप शिळा भात म्हणजे रात्रीचा उरलेला भात. त्यामध्ये 1 कप उकडलेला बटाटा छान मॅश करून घातला आहे. आता क्रिस्पी टेक्स्चर यावा म्हणून छोटा कप कॉर्नफ्लोअर घालते. चवदारपणासाठी 2 चमचे जिरं आणि 2 चमचे रेड चिली फ्लेक्स आणि 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं तेल घालून छान असा गोळा मळून घेतला आहे. पहा, इथे मी आता तुम्हाला दाखवत आहे. अजिबात पाणी यूज केलेलं नाही आहे. या पिठाला जेवढं आपलं जे साहित्य आहे त्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे. अजिबात एक्स्ट्राचं पाणी यूज करायचं नाही आहे. आणि हा परफेक्ट याचा असा डो तयार होत आहे. परफेक्ट डो तयार झाल्यावरती मी एका पाटावरती सुकं पीठ टाकून थोडं पाटावर स्प्रेड केला आहे आणि हा जो गोळा तयार केला होता आपण तो स्प्रेड केला आणि लांबट स्टिकचा त्याला मी आकार दिला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता. आता इथे मी कटरच्या सहाय्याने ही स्टिक कट करून घेतले आहेत. आता येते ती शेवटची स्टेप म्हणजे फ्राईंगची वेळ. तेल एकदम कडक तापलेलं असायला हवं. हाय फ्लेमवर स्टिक गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले. झाराने सतत पलटत राहायचं म्हणजे सगळीकडून सारखा रंग येईल आणि परफेक्ट क्रिस्पीनेस येईल. फ्राय झाल्यावरती एका चाळणीमध्ये काढून घ्या. खमंग वास सुटतो आणि पाहताच भूक लागते. दुसरी बॅच देखील याच पद्धतीने मी फ्राय करून घेतली आणि आता आपले क्रंची फ्राईज खायला तयार आहेत. हे फ्राईज तुम्ही दही किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. खूपच भारी लागतात आणि घरातल्या लहान मुलांना तर नक्कीच आवडतील. शिळ्या भाताचा रियूज होतो आणि एकदम टेस्टी स्नॅक तयार होतो. मित्रांनो, ही रेसिपी एकदा करून पहा. खरं सांगते, रोज शिळ्या भातापासून तुम्ही हे फ्राईज बनवाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. यामुळे मला आणखी उत्साह मिळतो पुढचे नवीन व्हिडिओ बनवायला. धन्यवाद.